पहिल्यांदा हे रिसर्च करणं गरजेचं आहे, की तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग करतात, तर पुढे जाऊन तुम्ही कोणते जॉब करू शकतात आणि त्याच्यामध्ये पॅकेज किती भेटू शकतं. हे तुम्हाला आधी रिसर्च करायला लागेल. मग मार्केटमध्ये किती जॉब आहेत आणि ते का जॉब आहेत हे तुम्हाला काय, तुम्ही शिक्षण घेतात, एज्युकेशन घेतात. आ तुम्ही एवढे पैसे खर्च केलेत. कशासाठी केलेत? फॅशन म्हणून, पॅशन म्हणून. आता आजकालची जनरेशन आहे. आई-वडील काय करतात? एज्युकेशनसाठी तुम्हाला पुण्याला पाठवतात. त्यांना माहिती आहे, मुलगा पुण्यात गेल्यानंतर सुधरेल. पण सगळीच मुलं सुधरतात का? फक्त शिकायचंय म्हणून शिकतात. इकडे येऊन टाईमपास करतात, अभ्यास करत नाही. मग शिक्षण म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. तुम्हाला चांगली गोष्ट आणि खराब गोष्ट ह्या 2 गोष्टीमधला डिफरन्स समजला पाहिजे. मी जे करतोय ते का करतोय? मी केल्यानंतर त्याचे इम्पॅक्ट काय होणार आहेत? काय होणार आहेत हे समजून घ्या. तुमचा अल्टिमेट गोल काय आहे? तुम्हाला जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, मजुरी करायची, मजदूर बनायचंय, का राजा बनायचंय, का शिपाई बनायचंय? तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा समजून घ्या. लोकं फसवणारे भरपूर आहेत पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये, गुजरातमध्ये, पूर्ण इंडियामध्ये. मग अनएज्युकेटेड लोकं लवकर फसले जातात. एज्युकेटेड लोकांना ह्या गोष्टी माहिती येतात. तुम्हाला माहिती, मी जर म्हणलं हा मोबाईल 5,00,000चा आहे. 5,00,000चा फोन आहे हा म्हणलं, तर तुम्ही घेणार का लगेच? का नाही घेणार? कारण तुम्ही एज्युकेटेड आहे. तुम्हाला Google कसं यूज करायचंय. तुम्ही काय करणार? कोणता फोन आहे? क्वेशन विचारणार आणि ज्या माणसाला क्वेशन विचारता येतात त्याला एज्युकेटेड बोलतात. तुम्हाला संकटांना सामोरं जाता येतंय, प्रत्येक क्वेशनचं रिप्लाय करता येतंय, रिस्पॉन्ड करता येतंय, तर तुम्ही कॅपेबल आहेत का नाही? पण तुम्हाला जर कॅपेबलच नाही, तुम्हाला जर क्वेश्चनचं मी सांगितलं, की एक माझं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणेसाठी रँकिंग करायचं, तर तू किती दिवस लावशील ह्या वेबसाईटला रँकिंग करण्यासाठी? हे जर तुला ॲन्सर आलं नाही, तर मी तुला काम देईल का? मी तुला हायर करेल का? तू भलेही किती हुशार असू द्या, पण माझ्या नजरेत झिरो येतो. ऑन द स्पॉट तुम्हाला कसं बोलायचं, तुमचं इंटरपर्सनल कसं असलं पाहिजे, तर ह्या गोष्टींवरती पण तुम्हाला सायमल्टेनियसली फोकस करणं गरजेचं आहे. मार्केट खूप वास्ट आहे. किती डे बाय डे किती ह्याच्यामध्ये काय इंटरनेट मार्केटिंगमध्ये जॉब येतं. कारण आपले जेवढे पण MSME साईटवरती बिझनेस रजिस्टर होतात, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, की एव्हरी इयरमध्ये 5,00,000 प्लस बिझनेस रजिस्टर होतात. मग सगळेच बिझनेस लगेच काय लोकं बिझनेस टाकतात. माझ्या भावाने आता कपड्याचं शॉप टाकलं. गौतम पाटीलला आणून ₹5,00,000 खर्च करून मोठी ओपनिंग केली. 2-3 पॉलिटिक्स लोकं आणले. 3 महिन्यापूर्वी उद्घाटन केलं. ₹6,00,000 खर्च केला. आता दुकान बंद आहे. आता काय आहे? का बरं? बिझनेस चालवण्यासाठी तुम्हाला काय गोष्टींची गरज आहे? मग त्याला म्हणलं मी तुझं लोकल SEO क्रिएट करून देतो. तुला मी लोकांपर्यंत पोहोचवतो. नाही म्हणला, गौतम पाटीलला आल्यावर अशी पण लोकं येणारच आहेत आपल्याला. आली मग लोकं. कोणती लोकं आली? म्हातारी, कुतारी, पारावर बसणारी. मग ते लोकं काय करतात? त्याचं राइट टार्गेट ऑडियन्स कोण होता? म्हणजे ते कलेक्शन होतं त्याचं. MGM कलेक्शन. यंगर जनरेशनचं होतं. बरोबर आहे ना? मग तिथली गावातल्या लोकांना माहीत झालं, की इथं ओपनिंग आहे. पण बाहेरच्या सिटीमधल्या लोकांना माहितीच नाही झालं. मग त्याला म्हणलं आपण काय करू आता, मार्केटिंग करू. तू तर आता ऑफिस ओपन केलंय, कलेक्शनचं चालू केलंय. तुला तर दर महिन्याला ₹50,000 रेंट देणंच आहे. 4 लोकं त्यांनी हायर केलेत, त्यांना ₹10,000 पेमेंट देणंच आहे. मग 40 अन् 40 ₹80,000 तुझं महिन्याचा खर्च आहे. लाईट बिल वेगळं आहे. आणि मग जर तू आता मार्केटिंग नाही केली, तर लोकं तुझ्या दुकानात व्हिजिट नाही करणार आणि व्हिजिट नाही करणार तर तुझं काय, नुसतं टाईम होत जात राहील. ते म्हणलं नाही या महिन्यात नाही, आता पैसे नाही तर पुढल्या महिन्यात. मग त्यांनी गौतम पाटीलला का आणले? तेवढं जर पैसे राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत जर पोहोचवायला जर लावलं, तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सिस्टम माहीत असली पाहिजे. बिझनेस कसा करायचा आहे, तरच तुम्ही, नाहीतर नुसता बिझनेस काढून ठेवलाय, ऑफिसचं रेंट देताय, तुमच्या ऑफिसला कोणीच येत नाही आणि तुमचं काय राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर त्याचा काय फायदा आहे का? अल्टिमेट गोल कधी पण, मी जर एखाद्याचं काम करतोय, म्हणजे सपोज आता एक BR इंटेरियर आहे. BR इंटेरियरवाल्याचं मी जर काम करतोय, तर BR इंटेरियरवाल्याला सांगितलं की पहिल्यांदा तू तुझी वेबसाईट बनव. बरोबर आहे. नंतर माझ्याकडे एक केक शॉपवाला आला आणि केक शॉपवाल्याला माझा बिझनेस ग्रो करायचा आहे. मग इथं वेदांत होता. तुम्हाला तर माहिती आहे वेदांत.
मग पहिल्यांदा मला वेळ नव्हता म्हणून वेदांतला पाठवलं. त्याला म्हणलं तू मीटिंग कर. तर वेदांत काय बोलला, तुम्ही पहिल्यांदा वेबसाईट बनवा, नंतर आपण तुमचं लोकल एस-ई-ओ करू, नंतर त्याचं एस-ई-ओ करू. त्यासाठी तुम्हाला 40,000 तुम्हाला काय लागणार आहे, खर्च लागणार आहे. मग मला भेटला तो आणि तो बोलला, नाही सर मला नाही करायचं आत्ताच, मी जातो, मी सरांना नंतर भेटेन. पण मी आल्यानंतर तुम्ही तर लई 2-3 दिवसापासून फोन करतात. म्हणलं काय नाही, म्हणलं तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर माझं बोलणं चाललं. नंतर मी त्याला भेटलो आणि त्याला बोललो, सर तुमचं काय केक शॉपचं दुकान आहे. पहिल्यांदा मी ते काय नावाने ते विचारलं त्याला, तुमचं काय नाव आहे, मग आत्ता तुमचं बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम येतोय. आणि त्याला विचारलं की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वेबसाईट बनवण्याची गरज नाही का, कारण तुमचा लोकल बिझनेस आहे. तुमच्याकडून दिल्लीवरून कोणी येणार आहे का केक घ्यायला, पिंपरीवरून कोणी येणार आहे का, तुमचं शॉप कुठे आहे, मुंडव्याला. मग तुमच्याकडून आणि मुंडव्या शेजारी कॉलेज आहे का, नाही आहे. मग सोसायटी आहे का, हो आहे. मग तुमचं दुकान जे आहे ते असं वाटतंय का तुमच्या तिथं, म्हणजे बड्डे कोण सेलिब्रेट करतो, जर ऑफिस स्पेस जर असेल तर तिथल्या एम्प्लॉयचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी केक आणायला जाऊ शकतो, किंवा कॉलेजचे स्टुडंट्स हे करतात. 5वी 6वीचे ते बोलले आमच्याकडे 5वी ते 10वी पर्यंत आहे स्टुडंट आहे. मग 5वी 10वीचे करतात का एवढा धिंगाणा, नाही करत. मग मार्केट रिसर्च करताना जर तुम्ही चुकला तर पूर्ण आयुष्य स्पॉईल झालं. चुकीचा माणूस जर तुम्ही चूक केला सिलेक्ट तर आयुष्य पण स्पॉईल होणार आहे का, तसंच सेम आहे. तर तुम्ही पहिल्यांदा मार्केट रिसर्च करा की मी जिथं बिझनेस करतोय त्या बिझनेससाठी ओके आहे का. दुसरं काय की मी जर हा बिझनेस करतोय तर ह्याला स्कोप किती आहे. मग स्कोप असेल तर लोक त्याला इंटरॅक्शन करतील, सर्च करतील, बरोबर आहे. जसं की आत्ता आपण गुगलवरती फॅसलिन सर्च करतो का, सनग्लासेस सर्च करतो का. सनग्लासेस तर कधी पण वापरू शकतो. तुम्ही स्वेटर म्हणून आता सर्च करताय का. मग थंडीच्या दिवसात तुम्ही ऑटोमॅटिकली हे सर ज्या ज्यात रिक्वायरमेंट आली की लगेच गुगलवरती सर्च करतात, किंवा तुम्ही काय करतात, तुमच्या डोक्यात येते की आता थंडी येणार, आता उन्हाळा येणार आहे, तुम्ही काय करणार, एसी रिलेटेड जास्त गोष्टी विकत घेतल्या जाणार, थंड पेयाला जास्त मागणी येते, ऊसाचं दुकान हे करता. तुम्ही जर पूर्ण थंडीच्या दिवसात ऊसाचं काय टाकलं, सेंटर टाकलं ऊसाच्या रसाचं, नवनाथ रसवंतीगृह, चालेल का. मग तुम्हाला टायमिंग पण माहीत असला पाहिजे. मग मी तेच सांगतो की एज्युकेशन कशासाठी घेतोय आपण, चांगलं आणि खराब आपल्यासाठी कोणती गोष्ट हे तुम्हाला दोघांना फरक समजला पाहिजे. मग जर तुम्हाला जर कोणता कोर्स करायचा असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च करणार, बरोबर आहे. आणि जनरल लोकांसारखं काय करणार, तुम्ही इथं काय करणार, पाहणार. आले का हे रँकिंग. तुम्ही जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पेजवरती जर दिसलात तर इथंच जास्त प्रोबॅबिलिटी क्लिक करण्याची. पहिल्या पेजवरती तुम्ही 10-12 नंबरच्या पेजवरती जाणार आहेत का, नाही जाणार. मग तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, की तुमची वेबसाईट फर्स्ट नंबर, सेकंड नंबर पेज, थर्ड नंबर पेज, एका पेजवरती. आता मी सेकंड नंबरच्या पेजवरती, आता मी 5 नंबरच्या पेजवरती, आता मी 7 नंबरच्या पेजवरती आहे. तर एका पेजवरती 10 रिझल्ट दिसतात. जर माझा रिझल्ट 17 नंबरच्या पेजला असेल, किती, तर मग माझी रँकिंग किती असू शकते तू सांग, 170. माझी जर रँकिंग 89 असेल तर मी 9व्या नंबरच्या पेजवर दिसेल. माझी रँकिंग जर 12 असेल तर मी 2 नंबरच्या पेजवरती दिसेल, समजलं. आणि मी हे जे सर्च करतोय इथं काय करतोय, कीवर्ड सर्च करतोय. मी काय पण सर्च केलं तरी इन्फॉर्मेशन येणार, ह्याला बोलतात क्वेरी, किंवा ह्याला बोलतात कीवर्ड. मी डिजिटल मार्केटिंग सर्च केलं तर डिजिटल मार्केटिंग बद्दल मला इन्फॉर्मेशन आली, मग मला इमेजेस पण आल्या. तर होताना काय होतं, तुमची वेबसाईट पण रँकिंग होते आणि पूर्ण इमेजेस पण रँकिंग झाल्यात बघा. इमेजेसमध्ये गेल्यानंतर आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ पण तुम्हाला दिसतील, समजलं. आणि न्यूजमध्ये गेल्यानंतर न्यूज पण दिसतील. मला आता तुम्ही सांगा, मी व्हिडिओमध्ये गेल्यानंतर मला इथं व्हिडिओ पण दिसले, पण हे सगळे व्हिडिओ कोणाचे दिसले, यूट्यूबचे दिसले. मग यूट्यूब हे कोणाचं आहे, याहूच आहे का, नाही. मग मी जर इथं NMD जर टाकलं तर NMD पण हा काय आहे, एक कीवर्ड आहे. पण हे पण दिसर का, LTD. मग मी इथं गुगलवरती काय केलं, NMD सर्च केलं. मग मला NMDचं रिझल्ट का नाही दिसलं, न्यूज का नाही दिसली. मग आता मी इथं काय केलं, NMDचं दिसलं का, NMD का दिसलं, गुगलला आहे म्हणून दिसलं. मग आपण ती इन्फॉर्मेशन एखादी क्रिएट करतो, ती गुगलवरती क्रिएट करतो का याहूवरती क्रिएट करतो का कुठं पण क्रिएट केली, तर ह्याला सगळेच सर्च इंजिन स्क्रॉलर काय करतात, स्क्रॉल करतात.
मी जर गुगलवरती एखादी इन्फॉर्मेशन टाकली, मी जर एखादा फोटो बनवला आणि फोटो जर मी गुगलवरती सबमिट केला किंवा मी यावरती सबमिट केला, तर तो सगळ्या सर्च इंजिनवरती दिसू शकतो. जर त्याला तुम्ही काय लावले, डिनाय केलं सर्च इंजिनच्या रिझल्ट पेजला किंवा स्क्रावलरला, तर तो कोणाला दिसू शकत नाही. मग सिंपल एक्झाम्पल मला सांगायचं की हे जे असतात ते कीवर्ड असतात आणि आपण रँकिंग करतो ते कीवर्ड रँकिंग करतो. कीवर्डचे 3 टाइप्स असतात, लाँग टेल, शॉर्ट टेल आणि सीजनल कीवर्ड. मग इथे तुम्ही जर इथं जर टाकलं डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, मग मी जर एंटर केलं इथं, मी जर एंटर केल्यानंतर माझं एन-एम-डी प्रायव्हेट लिमिटेडचं कुठं नाव येतंय का? पहिल्या पेजवरती मी दिसत नाही. दुसऱ्या पेजवरती मी दिसत नाही. दिसतोय का मी दुसऱ्या पेजवरती? नाही दिसत. तिसऱ्या पेजवरती पण दिसत नाही. पण जर मी गुगलवरती जर हाच कीवर्ड टाकला, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, माझं 1 नंबरला रँकिंग येते. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, तर प्रत्येक सर्च इंजिनवरती तुमचा रिझल्ट वेगवेगळा असू शकतो. आलं का इथं? हां? आलं? कारण आपण एस-सी-ओ करतोय, तर गुगलचा एस-सी-ओ, बिंगचा एस-सी-ओ, याहूचा एस-सी-ओ, डकडगोचा एस-सी-ओ पूर्णपणे वेगळा आहे. बरोबर आहे का? तुम्ही जिल्हा परिषदेला निवडून आला, मग आमदारकीला निवडून येणार आहेत का? लोकसभेला निवडून येणार आहेत का? मग तुम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी निवडणूक लढावं लागते. तसंच की तुम्हाला प्रत्येक सर्च इंजिनसाठी रँकिंग, पण सगळ्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन थोडेफार चेंज येतं, पण नियर अबाउट सगळ्यांचे सेमच येतं. मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय काय, तुम्ही आता यावरती आपली वेबसाईट, पण तुम्ही जर दुसरं जर एखादं सर्च इंजिन केलं आणि तिथं जर माझ्या वेबसाईटला डगडगगोनी जर स्क्रॉल नसेल केलं, तर माझी वेबसाईट तिथे दिसत नाही. आपण तो कोणता टॉपिक पाहतोय? एस-सी-ओचा टॉपिक पाहतोय. काय पाहतोय? एस-सी-ओ. एस-सी-ओ म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. म्हणजे मी इथं डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे सर्च केलं, एका पेजेसवरती मला 10 रिझल्ट येतात. तर हे जे दिसतंय त्याला लोकल एस-सी-ओ बोलतात. दिसतंय का तुला? लोकल एस-सी-ओ का बोलायचं ह्याला सांग बरं आता. पूजा शिंदे तू सांग. ह्याला लोकल एस-सी-ओ का बोलायचं? सर बोलतात म्हणून बोलायचं का तुला काय येतं म्हणून? बोल. नेमकं उत्तर काय आहे? तुम्हाला क्वेश्चन विचारला, कुत्रा आणि कुत्रीमध्ये काय फरक असतो? मुलगा आणि मुलगीमध्ये काय फरक असतो? तर तुम्ही सांगणार मुलीला मोठी केस असतात, मुलाला छोटी केस असतात. मग एस-सी-ओ मध्ये आणि लोकल एस-सी-ओ मध्ये काय फरक आहे? जवळ आहे का लांब आहे हे कसं समजेल युजरला? मेन डिफरन्स सांगायचा आहे. हा, डेफिनेशन तुम्हाला कशासाठी शिकवले? रेफरन्ससाठी. टू मेक फिजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. म्हणजे काय सांगितलंय? जिओग्राफिक लोकेशन आणि रिव्ह्यू रेटिंग आणि तुमच्या बिझनेसची फिजिबिलिटी वाढवत आहे. ह्याला बोलतात लोकल एस-सी-ओ. आणि एस-सी-ओ काय सांगितलंय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस आणि ब्लॉग. तुम्हाला वेबसाईट दिसते का इथं कुठं? इथं प्राईम पॉइंट AI कोर्सेस आहे. तर हे काय आहे? बिझनेसचं नाव आहे. आणि रिव्ह्यू रेटिंग दिसतंय आणि इथं जिओग्राफिक लोकेशन म्हणजे रिव्ह्यू रेटिंग दिसतंय, ते लोकेशन दिसतंय. म्हणून ह्याला लोकल एस-सी-ओ बोलायचं. ते जवळच्या एरियात दिसतंय आणि हे दिसतंय ते काय सांगायची गरज नाही. मग तुम्हाला सांगता काय येत नाही? हा, तेवढा एक पॉईंट सांगत नाही. आता इथं रँकिंग जर काय झाली, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट. इथं वेबसाईट रँकिंग झाली का पेज रँकिंग झाले? बघून सांगा. तू सांग. वेबसाईट रँकिंग झालंय हे तिने सांगितलंय, पण वेबसाईट रँकिंग झाली का? नाही. पेज रँकिंग झालं. इथं बघा, thedigitalenmd.com/data analytic courses in पुणे. मी हे पूर्णपणे ओपन करून दाखवतो तुम्हाला. इथं ओपन केल्यानंतर काय रँकिंग झालंय? पेज रँकिंग झालंय. दिसते का? URL काय पुढे लावलेले? डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे. आपण आता होम पेज वरती गेलं तर होम पेज ही वेबसाईट आहे. वेबसाईटचं डोमेन काय आहे? हाय. मग ह्याच्यामध्ये वेलकम टू एन-एम-डी प्रायव्हेट हे रँकिंग झालं होतं का? नाही. मग मी आता ही एकच वेबसाईट आहे आणि ह्या एका वेबसाईटमध्ये काय आहे? तुमच्याकडे अबाउट असचं पेज आहे आणि कोर्सेस सर्व्हिसेसचे इथं
आणि कोर्सेसचे येतात. तर किती इथं डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स. मग आता तुम्ही सांगा इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे आणि बघा आता इथं काय केलं डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंग. आणि मी जर इथं डे ऑप्स कोर्सेस जर टाकलं तर माझी वेबसाईट रँकिंग होईल का? नाही होणार. का नाही रँकिंग होणार? कारण माझ्या वेबसाईटमध्ये तो कंटेंटच नाही. मी जर तुला विचारलं स्मोक एडिटिंग काय असतं तर तू सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? कारण तुझ्या मेंदूमध्ये ते इन्फॉर्मेशनच नाही. मग तुझ्या मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन नाही तर तू कसं सांगशील? लॉर्ड फर्डिनांड कोण होता? आंतोनियो द व्हॅल्लीव्हेरा सालादार कोण होता? माहिती का तुला कोण होता? का नाही माहिती? कारण तू नॉलेज तर ते जर नॉलेज तुला असतं तर काय झालं असतं तू सांगितलं असतं. मग तसंच आहे की आपण जर एखाद्याची गोष्ट आपण आपल्या वेबसाईटवरती किंवा ब्लॉगवरती इन्फॉर्मेशन लिहिली आणि ती इन्फॉर्मेशन गुगलच्या स्क्रॉलरने स्क्रॉल करून काय केली त्याच्या सर्व्हरमध्ये टाकली तरच आपल्याला काय होईल वेबसाईट आपली ट्रिगर होईल. मग आता जे पण इन्फॉर्मेशन आहे ते कोण लिहितं? लोक लिहितात आणि वाचतात कोण? लोकच वाचतात. मग तुमची वेबसाईट किती नंबरला रँकिंग होणार आहे हे कोण डिसाईड करतं? लोकच करणार आहेत. पण त्याला गुगलने रूल्स अँड रेग्युलेशन दिलं असेल. म्हणजे Amazon एक काय प्लॅटफॉर्म आहे. गुगल सर्च इंजिन काय आहे? एक प्लॅटफॉर्म आहे. बरोबर ना? YouTube वरती कंटेंट कोण टाकतं? गुगल टाकतं का लोक टाकतात का YouTube टाकतं? लोक टाकतात. आणि त्याला पाहतात कोण? मग जर लोकच पाहणारी बंद झाली तर कंटेंट क्रिएट करताल का? नाही करणार. मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जिथे जिथे लोक जमतात तिथे तिथे मार्केटिंग होते. मग जर आता इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच होती तर 10 सेकंदाची ऍड दाखवण्यासाठी 20 लाख रुपये घेत होतं. जिओ हॉटस्टार किती रुपये घेतं? 10 सेकंदाची ऍड दाखवण्यासाठी किती रुपये घेतं? 20 लाख रुपये. एकदा जर तुमची ऍड दिसली मग किती ऍड दिसतात? 20 ओव्हर असतात आणि एका जाहिरातीला 3 ऍड दिसतात, 4 ऍड दिसतात. म्हणजे एक जे ओव्हर झाल्यानंतर जिओ हॉटस्टार किती रुपये कमवतं? 20 चोक 80. एका ओव्हरला 80 लाख रुपये ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू. म्हणजे तुम्ही कोणता पण प्रॉडक्ट असू दे किंवा सर्व्हिसेस. आता तुम्ही टीव्ही पाहता ना? मग तुम्ही स्वप्नांच्या पलीकडे, देवयानी असे सिरियल पाहता का? मग ते सिरियल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पण दिसतात. का दिसतात? मग ते का? त्यांचा मेन रेव्हेन्यू काय? तुम्ही गुगलचं आहे. सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी कंपनी गुगल आहे. त्यांचा बिझनेस मॉडेल काय आहे? ऍडव्हर्टाइजमेंट. सगळ्यात मोठी इंडस्ट्री कोणती आहे? स्पोर्ट इंडस्ट्री आहे का बॉलिवूड इंडस्ट्री आहे? का बॉलिवूड? सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री. तुम्ही आता शाहरुख खान घ्या, अमिताभ बच्चन घ्या. हे एक मूव्ही करायचे 50 करोड 100 करोड घेतात. आणि एक ऍड रन करण्याचे किती पैसे घेतात? आता विराट कोहली पुमाचा ब्रँड अँबॅसेडर 300 करोड घेतो. मग पैसे त्यांना कुठून जास्त भेटतात? ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटच नाही कोणी जर स्पॉन्सरच नाही केलं तर बॉलिवूड इंडस्ट्री पूर्णपणे बंद पडेल. मूव्ही पण का चालतो? ऍडव्हर्टाइजमेंटमुळे चालतो. सगळ्यात मोठी इंडस्ट्री ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री आहे. त्यांना विराट कोहलीने एक जर पोस्ट इंस्टाग्रामवरती टाकली तर 5 करोड भेटतात त्याला. रोनाल्डोने टाकली तर 7 ते 8 करोड रुपये भेटतात. त्याचं कोण देतं? पर्टिक्युलर कंपनी देते. का करते? कारण विराट कोहली वापरतो म्हणून बाकीचे लोक वापरतात. आणि ब्रँड पण प्रमोट करतो. ब्रँडचे तर ते वेगळे प्रमोट पैसे घेतात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला मेकॅनिझम कसं आहे ऍडव्हर्टाइजमेंटचं तर ते मी काय सांगितलं की तुमचा एखादा प्लॅटफॉर्म आहे कशाचा? एखादा ब्लॉग आहे किंवा युट्यूबचं चॅनल आहे आणि युट्यूबचं चॅनल तुम्ही क्रिएट केलं आणि तिथं फक्त 5 लोक तुमचं युट्यूब चॅनल पाहतात. मग तुम्हाला तिथून पैसे भेटतील का? तो मॉनिटाईज होईल का? नाही होणार. मग त्याच्यासाठी त्यांनी रूल्स बनवलेत. काय रूल्स बनवलेत? कमीत कमी 1000 लोकांनी तो ब्लॉग पाहायला पाहिजे. कमीत कमी 500 तुमचे सबस्क्रायबर पाहिजे. तर तुम्हाला पर पर व्ह्यूला तुम्हाला काय भेटणार? पैसे भेटणार. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी मग कॅटेगरी बनवल्या. तुम्ही जर लव्ह रिलेटेड जर काही गोष्टी जर लोकांना इन्फॉर्मेशन देतात. हाऊ टू इम्प्रेस गर्ल इन विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड. मुलींना इम्प्रेस कसं करायचं ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतात. तर असले व्हिडिओ बघणारे पोरं लय इथं आपल्या जगात. मग तिथं तुम्हाला फक्त 80 रुपये भेटतात 1000 व्ह्यूला. आणि जर तुम्ही हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स
असे जर टेक्निकल व्हिडिओ जर बनवले तर 1000 व्ह्यूला किती रुपये भेटतात? 180 रुपये भेटतात. डिफरन्स समजला का? म्हणजे प्रत्येकाचे रूल्स अँड रेग्युलेशन बनवलेत ना, तर ते रूल्स अँड रेग्युलेशन काय बनवलेत हे आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे. मग मी एवढं तुम्हाला कीर्तन का सांगतोय, तर आपल्याला आता एवढं शिकून आपली वेबसाईट रँकिंग करायची. मग वेबसाईट रँकिंग करण्यासाठी काय लागतं? आपण शिक्षण का घेतोय? पैसे कमवण्यासाठी. मग पैसे कमवण्यासाठी शिक्षण इम्पॉर्टंट आहे का? हां, नॉलेज पण पैसे मोजतात येत नाही. तू जर दुकान टाकलं कटणीचं ₹50 दिले का ₹100 दिले तुला कसं समजणार? मग त्याच्यामुळे एज्युकेशन पण मॅटर करतं आणि एज्युकेशन थोडंफार ठीक आहे, पण तुम्हाला व्यावहारिक नॉलेज पण असलं पाहिजे. आणि ते कशामुळे वाढत जातं? एज्युकेशनमुळे. तुम्ही वेगवेगळ्या स्टुडंटला भेटतात, वेगवेगळ्या सरांना भेटतात, त्यांच्याकडून नॉलेज भेटतं. समजलं ना? मग आपण आता हे डिजिटल मार्केटिंगचं मग 5वी, 10वी, 12वी पर्यंतचं शिक्षण ओके. तुम्हाला लिहिता, वाचता, व्यवहार नॉलेज येतंय तिथपर्यंत ठीक आहे. मग आता 12वी नंतरचं एज्युकेशन हे असतं कशा वाईज? ब्रँच वाईज. मग तुम्ही डिजिटल मार्केटिंग का शिकताय? तुम्ही मार्केटिंगमधला प्रो बनण्यासाठी. कुणाची पण मार्केटिंग करायची असेल तर तुमचे कॉम्पिटिटर 1,00,000 आहेत आणि तुम्ही एकटे आहेत. मग लोकं तुमच्याकडे का आले पाहिजे? कारण तुम्ही दुसऱ्यांपेक्षा तुमची कन्सेप्ट क्लिअर आहेत. आता जसं वेदांतने त्या केक शॉपवाल्याला काय सांगितलं, तुम्हाला वेबसाईट बनवायची. काय गरज होती का वेबसाईट बनवायची? गरज आहे का वेबसाईट बनवायची? त्या बिचाऱ्याकडून ₹20,000 येतील त्याला. पण वेबसाईट बनवून तू कधी वेबसाईटवरून केक घेतलाय का? मग लोकांना प्रॉपर गाईडन्स केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी सांगतो की नॉलेजवरती फोकस करा. कॉलेजला जाऊन उपयोग नाही, नॉलेजवरती तुम्ही फोकस करा. आणि जर नॉलेज असेल तर कॉलेज चांगलं भेटेल. नाहीतर मग कटून सर तुम्ही तेव्हा सर्च इंजिन बद्दल सांगितलं. सर्च इंजिन कुठून काढतो ते डेटा वगैरे आपण जी क्वेरी विचारली डेटा सर्च इंजिन कुठून? हां, तर आता मी हे सांगितलं की हाऊ गुगल सर्च इंजिन वर्क. गुगल सर्च इंजिन कसं वर्क करतं? तुमचा मेंदू कसा वर्क करतो? तसाच तुमचं गुगल सर्च इंजिन वर्क करतं. बरोबर आहे? तुमचा मेंदू काय करतो? आता मी तुम्हाला एखादी डेफिनेशन सांगितली. काय सांगितली? पहिली पृथ्वी प्रदक्षिणा कुणी घातली? कुणी घातली माहिती आहे तुला? कुणी घातली? तुला आता माहित नाही. तुम्ही सगळे ब्लँक आहे. पण मी जर तुम्हाला सांगितलं गणपतीनी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा घातली. मग तुम्ही काय करणार? तुमच्या मेंदूमध्ये स्टोअर करणार गणपती सरांनी सांगितलंय गणपतीनी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा घातली. एक्झाम्पल सांगतोय तुम्ही खरंच नका बघू. मग आता नेक्स्ट टाइम तुला जर कोणी विचारलं की पृथ्वी प्रदक्षिणा कोणी घातली, तर तुम्ही काय सांगणार? मग तू का सांगितलं आन्सर? कुठे स्टोअर केली होती इन्फॉर्मेशन? माइंडमध्ये. आणि नंतर तुला आठवायला किती सेकंद लागले? तू जर सारखं तर रिकॉल करत राहिला, एखादी डेफिनेशन आहे एसईओची. आता मी हिला विचारलं व्हॉट इज एसईओ? तर ती काय सांगेन? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. मी जर दररोज ही जर मेमराईज केली, दररोज तिचं काय ब्रशअप केली, तर मी नेक्स्ट टाइमला लवकर सांगाल. तसंच की आपण जर एखादी तू जसं मला क्वेश्चन विचारला की गुगलचं सर्च इंजिन कसं वर्क करतं किंवा ते मी एखादी क्वेरी सर्च केली, मी गुगलवरती सर्च केले हाऊ टू इम्प्रेस गर्ल. मग तिथे इन्फॉर्मेशन कोणाची वेबसाईट 1 नंबरला येणार आहे, कोणाची इन्फॉर्मेशन दिसणार आहे. हे कसं काम करतं, तर मी तुला एका एक्झाम्पल थ्रू सांगतो. तर एक्झाम्पल असं आहे, की मी Googleवरती टाकलं ब्लॉग. काय केलं? ब्लॉगर ओपन केला आणि मी इथे एक इन्फॉर्मेशन टाकतो. ठीक आहे. नवीन एक ब्लॉग करू आपण. कोणता ब्लॉग केला? ह्याला नाव दिलं मी. ह्याला नाव काय द्यायचंय? हाऊ टू काय लिहिलंय मी? हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर. मग ह्याच्या रिलेटेड कंटेंट लिहिणारा मी एकटाच बादशाह आहे का? ह्याच्या आधी पण कुणीतरी लिहून ठेवलाय, ह्याच्यानंतर पण कुणीतरी लिहिणार आहे. मग मी जर हे सेंटेन्स लिहिलेले आणि ह्याच्यामध्ये मी काय लिहिलं? बिझनेस
पहिल्यांदा टाकलं ते एक सेंटेन्स टाकलं, बिझनेस ओनर ॲटिट्यूड मॅटर करतो. मग बिझनेस ओनरचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे त्याच्याबद्दल मी XYZ असा कंटेंट लिहिला आहे इथं खाली. हे सगळं मी असं XYZ कंटेंट लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि आता मी हे कंटेंट लिहिल्यानंतर मी काय करणार आहे, पब्लिश करणार आहे. काय करणार आहे? पब्लिश करणार आहे. हे मी का सांगतोय तर तुझ्या क्वेश्चनचा आन्सर देतो, की तू बोलला की गुगलवरती इन्फॉर्मेशन कशी येते. मी जर गुगलवरती पाणी सर्च केलं तर पाण्याची इन्फॉर्मेशन गुगल आपल्याला ट्रिगर करतो. मी जर सर्च केलं डेटा सायन्स इमेज तर डेटा सायन्सची इमेज आपल्याला ते देतं. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात गेम कोणाचा आहे, तर एक ह्याची प्रोसेस तुम्ही समजून घ्या, की पहिल्यांदी आपण एखादा कंटेंट जो असतो तो एखाद्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड करतो किंवा पब्लिश करतो. मग पब्लिश केल्यानंतर तो काय करतो, गुगलच्या सर्च इंजिनवरती जातो आणि त्याच्यावरती गुगलचे स्क्रावलर येतात. काय येतात? गुगलचे स्क्रावलर स्क्राउल करतात त्याला, आणि स्क्राउल केल्यानंतर त्याचे सर्व्हर, गुगलचे सर्व्हर असेल, वेअरहाऊस असतं. मग त्याच्यामध्ये ते काय करतात, स्टोअर करतात. मग आता जसं की डेटा सायन्स आहे किंवा बिझनेस ओनर बद्दल आहे, त्याच्या रिलेटेड अशी वेगवेगळ्या कॅटेगरी, अशा गुगलवरती 5 लाख प्लस कॅटेगरी येतं. डेटा सायन्सची कॅटेगरी वेगळी, डिजिटल मार्केटिंगची कॅटेगरी वेगळी, सिव्हिल इंजिनिअरिंगची कॅटेगरी वेगळी आणि बिझनेस ओनरची कॅटेगरी वेगळी. मग जो मी कंटेंट लिहिलाय तो कंटेंट स्क्रॉल म्हणजे काय, डेटा फेच करतोय, तो सगळा स्क्रॉल करतोय. स्पायडर असतो किंवा बूट असतो किंवा स्क्रॉलर बोलू शकतात त्याला. तो स्क्रॉल करून कुठे टाकतो, गुगलच्या सर्व्हरमध्ये टाकतो. कोणत्या फोल्डरमध्ये टाकणार, त्याचं जे टायटल आहे ते त्याला कॅटेगराईज करून टाकणार कुठं ते. बरोबर आहे. पण आता मी इथं काय लिहिलंय, हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर, आणि खाली कंटेंट काय लिहिलंय, हाऊ टू बिकम अ डिजिटल मार्केटर, आणि त्याच्या खाली कंटेंट काय लिहिलेलं आहे, हाऊ टू बिकम अ ब्युटी पार्लर. मग असं जर कंटेंट वेगवेगळा जर असेल तर मग हे दया कुछ तो गडबड आहे. गुगलच्या स्क्रावलरला समजेल का की हा कंटेंट कोणता, नेमकं कोणत्या कॅटेगरीत टाकायचा आहे. मग तो काय करणार, असं प्रॉपर कॅटेगरी वाईज नसेल टाकलं तर तो कुठं तिन्ही पण कॅटेगरीमध्ये टाकून देईल. मग तिन्ही पण कॅटेगरीमध्ये थोडी थोडी इन्फॉर्मेशन त्याला, जो इंडेक्सिंग वाला जेव्हा सेकंड नंबरला येतो, इंडेक्सिंग म्हणजे त्याला नंबर द्यायची वेळ येते, की ह्याला 10 नंबर द्यायचा का 1 लाख नंबर द्यायचा का 25 लाख. मग जर असा युनिक जर कंटेंट नसेल तर तो तुम्हाला इन्फिनिटी नंबर देऊन टाकणार. मग जर एखाद्याने क्वेरी सर्च केली, हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटर, तर तुमचं त्यावेळेस ते रँकिंगच होत नाही, ते कोणाला फिजिबलच होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन जे गुगलने सांगितलेत, की तुमचा कंटेंट जो असला पाहिजे तो युनिक असला पाहिजे. मग इथं सगळा कंटेंट हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर आहे, तर ह्याच्या रिलेटेड सगळा कंटेंट लिहिला. तर ह्याला गुगलचं स्क्रावलर पहिल्यांदा स्क्राउल करणार, आणि गुगलच्या स्क्रावलरने स्क्राउल केल्यानंतर बिझनेस ओनरचा जो एक कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये 10, 15, 20, 25, 30 करोड लोकांनी त्या रिलेटेड कंटेंट लिहिलेला असेल, त्याच्यामध्ये हे पुट करणार. आणि हे पुट केल्यानंतर ह्याला इंडेक्सिंग करणार. इंडेक्स म्हणजे एक असतो स्क्रॉलर आणि दुसरा असतो इंडेक्सर. म्हणजे आपल्या वेबसाईट ह्याला नोटबुकला इंडेक्सिंग असते, बुकला इंडेक्सिंग असते, त्याच्यावरती नंबर दिलेले असतात 1 2 3 4 5 6. मग हा जो कंटेंट आपण लिहिलेला आहे त्याला गुगलचा स्क्रावलर स्क्रॉल केल्यानंतर इंडेक्सिंग झाल्यानंतर त्याला एक पर्टिक्युलर नंबर देणार. मग ह्याला कशाच्या बेसिसवरती नंबर देणार, की तुम्ही तुमचे रूल्स अँड रेग्युलेशन जे गुगलचे आपण व्हाईट हॅट एसईओ, ब्लॅक हॅट एसईओ आणि ग्रे हॅट एसईओ आहे, त्याचे किती रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले त्याच्या बेसिसवरती त्याला अनालिसिस करून त्याला एक नंबर देणार. आणि मग ह्याला जर नंबर त्यांनी 5 नंबर दिला तर तुमचं सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती 5 नंबरला दिसणार. समजलं का गुगलचं सर्च इंजिन कसं कळलं. आपण जी पण इन्फॉर्मेशन लिहिली ती पहिल्यांदा पोस्ट केल्यानंतर, अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती गुगलचं सर्च कन्सोल, गुगलचं स्क्रावलर काय करतो, स्क्राउल करतो. मग स्क्रॉल म्हणजे स्पायडर, स्पायडर म्हणजे स्क्रॉलर, स्क्रॉलर म्हणजे बूट. हे 3 नाव आहेत त्याला. मग सर एसईओ मध्ये जोपर्यंत तुमची वेबसाईट किंवा जोपर्यंत तुमचा ब्लॉग स्क्रॉल होत नाही तोपर्यंत तो मृत असतो, म्हणजे काय, डेड असतो. जो वेळेस त्याला स्क्रॉल केला जातो त्यावेळेसच त्याची फिजिबिलिटी वाढायला चालू होते. समजलं का पहिला गोष्ट. मग त्याच्या आधी जर तुमची वेबसाईट लॉन्च केली तर तुमचा एसईओ कधी स्टार्ट करायचा आहे, ज्या वेळेस तुमची वेबसाईट काय होईल, लाईव्ह होईल. म्हणजे ज्यावेळेस तुमचा गुगलचा स्क्रॉलर त्याला स्क्रॉल करेल तरच गुगलला तर माहित असली पाहिजे ना की ह्या रिलेटेड कोणीतरी कंटेंट लिहिलेला आहे. मग मग हे गुगलचा स्क्रावलर आला तर गुगलच्या स्क्रावलरला माहित होईल की हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर. याहूचा आला तर याहूला.
बरोबर आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तेच शिकायचं आहे, की आपल्याला काय करायचंय, कोणत्या सर्च इंजिनला आपल्याला अलाव करायचंय आणि कोणत्या सर्च इंजिनला डिसअलाव करायचंय. माइंडचं काम म्हणजे सर्च इंजिनसाठी सर्व्हर करतं. प्रत्येक जे सर्च इंजिन वेगवेगळे आहे, ते हवं आहे, गुगल आहे. त्यांसाठी एकच सर्व्हर असतं, प्रत्येकाचं सर्व्हर वेगळं असतं. प्रत्येकाचं सर्व्हर वेगवेगळं आहे. तुझा मेंदू हा हिचा मेंदू आहे का? तू जे शिकलाय ते पूजेला येणार आहे का? तुझ्या डोक्यातली इन्फॉर्मेशन माझ्या डोक्यात येणार आहे का? माझ्या डोक्यातली इन्फॉर्मेशन तुझ्या, म्हणजे आपण कॉम्पिटिटर आहे इथं. तसंच गुगल, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू, एंडेक्स, डक गो हे सगळे कॉम्पिटिटर आहे. एंडेक्स कोणाचं आहे? रशियाचं आहे. बरोबर आहे. बायडू कोणाचं आहे? चायनाचं आहे. मग बायडू आपल्या इंडियामध्ये चालतं का? आणि तुम्ही काय करताय? तुम्ही बोलता की मग प्रत्येकाचं सर्व्हर वेगवेगळं असतं का? प्रत्येकाचं सर्व्हर वेगवेगळं असतं. हे जे सर्च इंजिन जे हे घेतात इन्फॉर्मेशन, ते वेगवेगळ्या सर्व्हर घेतात. असं एकच सर्व्हर नाही नाही, वेगवेगळ्या सर्व्हर म्हणजे प्रत्येकाचं. आता गुगलचं जे सर्व्हर आहे ते खूप मोठं आहे आणि त्याचं कसं, त्याचं सर्व्हर समुद्राच्या आतमध्ये पण आहे, दुसऱ्या कंट्रीमध्ये पण आहे आणि प्रत्येक सिटीमध्ये पण आहे, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या काय बोलतात स्टेटमध्ये पण आहे. जर फॉर एक्झाम्पल आपलं सर्व्हर कुठे आहे? इंडियामध्ये आहे गुगलचं. आणि जर इथं भूकंप झाला किंवा काय पण एक नॅचरल डिझास्टर झाला, कॅपॅस्ट्रॉफी ॲपॅस्ट्रॉफी बोलतात ना त्याला, ते झालं तर मग ते सर्व्हर फुटलं वगैरे तर मग इन्फॉर्मेशन गुगलवरती दिसेल का तरी पण? येस. का? कारण दुसऱ्या कंट्रीमध्ये पण लगेच एक बंद झालं की दुसरं ऑटोमॅटिकली. हा, मग तिथे पण आहे. दुसरं काय, म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड वाईडच जर काय नॅचरल डिझास्टर झाला तर मग समुद्र आहे, समुद्राच्या आतमध्ये पण सर्व, म्हणजे काय पण झालं तरी काय, कारण हा डेटा जो आहे तो खूप सिक्युअर आहे आणि सर्व्हर खूप मोठं मोठं असतं. तर गुगलचं सगळ्यात मोठं सर्व्हर सिलिकॉन व्हॅलीला आहे, US मध्ये. आणि त्याला आहे ना 7 लेयरची काय असते, सिक्युरिटी असते आणि एवढी इन्फॉर्मेशन आहे, तर त्याच्यामुळे ते एवढं हिट होत जाणार. तुम्ही त्याचे 1 किलोमीटर पर्यंत जरी गेलात ना तरी तुम्हाला तिथूनच हिट जास्त लागायला सुरुवात होते. हा तो डेटाबेस मॅनेजमेंट, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, ते डेटा सर्व्हरचा पार्ट आहे तो वेगळा आहे. आपला डिजिटल मार्केटिंगचा पार्ट नाही. आपला डेटा खूप स्मॉल असतो. आपला डेटा काय खूप स्मॉल आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय, ज्यावेळेस आपण पॉवर BI वगैरे शिकतो ना, त्यावेळेस आपल्याला सर्व्हरला कसं कनेक्ट करायचं आहे किंवा तुम्हाला एक्सेलचा डेटा कसा फेच करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या वेबसाईटचा डेटा कसा फेच करायचा आहे ते तुम्हाला शिकवलं जातं. पण आत्ताचं माझं काम काय शिकवणं, माझं SEO करायला शिकवणं आहे तुम्हाला. काय करायला शिकवणे? SEO करायला शिकवणे. मग आपण आता एक प्रॅक्टिकलच पाहू. तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग तर लिहिता येतंय. मग मी तुम्हाला इथे एक कंटेंट लिहिलंय. आता एखाद्याला इंग्लिश लिहिता येत नाही. मग तो बोलतो मला इंग्लिश येत नाही, मग मी काय करू? मला बॅकलिंक जनरेट करता येतील का? विदाऊट कंटेंट, विदाऊट कीवर्ड तुमचं कंटेंट लिहू शकत नाहीत तुम्ही. मग त्यासाठी तुम्हाला कंटेंट लिहिता आला पाहिजे. मग मी आता इथं ChatGPT ओपन करणार. मी काय ओपन करणार? ChatGPT ओपन करणार. ChatGPT वरती मी काय करणार? क्लिक करणार. ChatGPT वरती मी क्लिक केल्यानंतर हे तर मी सेम जे मला ज्याच्यावरती कंटेंट लिहायचं आहे तो मी ते टाईप टाकणार. मी जर आत्ता हे टाकलाय, हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर, आणि तेच जर पूजा शिंदेनी पण जर टाकलं, काय होईल? तिला दुसरी इन्फॉर्मेशन दाखवणार आहे, मला दुसरी इन्फॉर्मेशन दाखवणार आहे. काही एकच इन्फॉर्मेशन दाखवणार आहे. वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन तर सेमच दाखवू शकतं, पण दुसरं म्हणजे काय, लिहिण्याची प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. झालं का? मग हे आपण काय लिहायचं आहे, ह्याच्या रिलेटेड कंटेंट आपण करणार कॉपी आणि तो कुठं टाकणार? ब्लॉगमध्ये टाकणार. मग हा कंटेंट रँकिंग होतो का असं मला भरपूर लोकांनी विचारलंय. तर येस, हा पण कंटेंट रँकिंग होतो. रँकिंग होतो कारण ही ChatGPTची जी लँग्वेज आहे ही कोणाची कॉपीड नाही. पण तुम्ही जर काय केलं, आता मी हे जर सेंटेन्स गुगलवरती टाकलं असतं, काय टाकलं असतं? हा जर मी कंटेंट काय टाकला असता, म्हणजे जर हे जर मी डायरेक्ट गुगलवरती टाकलं असतं, काय टाकलं असतं गुगलवरती? आहे का इन्फॉर्मेशन? कुठं गेलं ते? इथं जर मी टाकलं असतं गुगलवरती, हाऊ बिझनेस ओनर, मग इथं जर मी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकतोय,
तर ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आली. आता ही एक साईट आहे. ह्या साईटची जर इन्फॉर्मेशन कॉपी करून जर मी माझ्या ब्लॉगवरती टाकली असती, तर काय झालं असतं? तर रँकिंग झाली असती का? नाही. का नाही रँकिंग झाली? कारण ऑलरेडी ह्या ब्लॉगला हे 1 नंबरला दिसतंय. हे कोणाला तरी व्हिजिबल होतंय. म्हणजे Googleच्या स्क्रॉलरने ऑलरेडी काय केलंय? स्क्रॉल केलेलं आहे. कॉपी केलेले आणि ते सर्व्हरमध्ये पण आहे Googleच्या. मग जी गोष्ट ऑलरेडी Googleच्या सर्व्हरमध्ये आहे, त्याला Google जास्त व्हॅल्यू देईल का? इंडेक्सिंग खाली देणार. मग इंडेक्सिंग काय करेल? खाली देईल. तुम्ही पेपरला काय केलात? दोघांनी आता तुम्ही कॉलेजला होतात. पूजा शिंदे हुशार आहे आणि ओंकार काय आहे? मठ्ठ आहे. 1 नंबरला पूजा शिंदे, तिचा पेपर बघून तू जसा आहे तसा लिहिला, तरी पण तुला सर कमी मार्क देणार. का? कारण तुझ्या पुढचा जो नंबर आहे त्याचाच तो कॉपी करून घेतला, तरी कमी दिला. मग तसं ऑलरेडी ही रँकिंग होते, हे स्क्रॉल पण केले. मग त्याला Googleचा इंडेक्सर काय करणार? नंबर कमी देणार. त्याच्यामुळं पहिला रूल काय सांगितलेला आहे? जर तुम्हाला SEO करायचंय, तर तुमचा कंटेंट कॉपीड नसला पाहिजे. मग तुम्ही कोणत्या वेबसाईटवरती तो कंटेंट कॉपी करून जर तुमच्या स्वतःच्या ब्लॉगमध्ये किंवा वेबसाईटमध्ये जर टाकला, तर तुमची वेबसाईट काय होत नाही? रँक होत नाही. आणि त्याला कोणता अल्गोरिदम लागतो? त्या दिवशी मी सांगितलं होतं, तर पांडा अल्गोरिदम लागतो. तो कधी लॉन्च झालाय? 2011 साली लॉन्च झाला. जर तुमचं कंटेंट लेस दॅन 800 वर्ड असेल आणि तो कोणता तरी कॉपीड कंटेंट असेल, थिन कंटेंट असेल, नॉट मोर दॅन 800 वर्ड असेल, तर त्याला कोणता अल्गोरिदम लागतो? पांडा अल्गोरिदम. मग मी ही जे रूल्स अँड रेग्युलेशन शिकवत होतो, ते कशासाठी शिकवत होतो? तर तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट माहीत असली पाहिजे, स्क्रॉलिंग काय असतं आणि इंडेक्सिंग काय असतं. मग तुम्ही Googleवरती सर्च केलं, स्क्रॉलिंग म्हणजे काय आणि इंडेक्सिंग म्हणजे काय, तर तुम्हाला त्याचा आन्सर पण सांगेल. बघा. आली का इन्फॉर्मेशन? स्क्रॉलिंग SEO इज द ऑटोमेटेड प्रोसेस वेअर सर्च इंजिन बूट्स. मी तुम्हाला सांगितलं सर्च म्हणजे स्क्रॉलरलाच बूटचं नाव देतं किंवा Google बूट्स बोलू शकतात किंवा तुम्ही इंडेक्स काय बोलू शकता? स्क्रॉलर, स्पायडर किंवा बूट. ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन टाकली ना, ऑटोमॅटिकली स्कोअर होतं. स्क्रॉलर ऑर स्पायडर. इथं आलं का खाली स्पायडरचं पण नाव? फॉलो लिंक्स फ्रॉम द पेज. म्हणजे काय? ऑटोमॅटिक आहे. डिस्कव्हर द ॲनलाइज अँड डाउनलोड द कंटेंट फ्रॉम वेबसाईट. ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करतं? आणि आता इंडेक्सर टाकू आपण. इंडेक्सिंग बोलतात त्याला. SEO टाकू. इंडेक्सिंग म्हणजे काय? नंबरिंग. इथं काय आहे? Crucial process where search engine like Google, Crawler analyze and store web pages data into the massive database. Massive database मध्ये काय करतं? स्टोअर करून ठेवतं आणि allowing the content to the appear in search result. appearing करण्यासाठी मदत करतं, म्हणजे त्याला नंबर देतं. समजलं का? मग तुमची जर वेबसाईट स्क्रॉलिंग नाही झाली, तर तुमची Googleवरती दिसेल का इन्फॉर्मेशन? नाही. म्हणजे पहिलं जर एखादा ब्लॉग लिहिताय किंवा तुम्ही वेबसाईट बनवताय, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुमची वेबसाईट लॉन्च केल्यानंतर किंवा त्याला काय झालं पाहिजे? स्क्रॉल झाले पाहिजे आणि इंडेक्सिंग झाले पाहिजे. तरच ते काय करणार आहे? Googleचे सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती दिसणार आहे. इंडेक्सिंग जर झाली, नुसतं स्क्रॉल झाली, तर ते सर्व्हरमध्ये झालंय. पण मग ते कुठं? इंडेक्सिंग कधी होती? ज्यावेळेस त्यांनी त्यावेळेस कोणता पर्टिक्युलर नंबर दिला, तर ते इंडेक्सिंग होईल. समजलं का? स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग हे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत. तुम्ही त्याच्या रिलेटेड स्टडी करा. फेचिंग द डेटा इज स्क्रॉलिंग आणि शोईंग द डेटा ऑन किंवा ट्रिगरिंग द डेटा ओव्हर द ब्राउज किंवा ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज म्हणजे काय? इंडेक्सिंग. मग मी तर तुम्हाला हे Googleची इन्फॉर्मेशन जर मी काय केली, तिथं तुमच्या ब्लॉगमध्ये टाकली, तर तुम्हाला जमणार आहे का ते? मी जर Googleची इन्फॉर्मेशन जशी आहे तशी जर मी इथं कॉपी पेस्ट करून जर टाकली तर नाही होणार. पण मी जर ChatGPT किंवा Google बाळ मी कोणत्या पण AIच्या टूलची जर कंटेंट उचलून जर त्याच्यामध्ये टाकला, तर त्याच्यामधून तुम्हाला कॉपीड कंटेंट म्हणून ओळखला जात नाही किंवा त्याला कॉपीड कंटेंट बोलू शकत नाही आपण. कारण प्रत्येक वेळेस तो युनिक येतो. मग मी आता काय करतो? हा ब्लॉग पब्लिश करतो. करू का पब्लिश? का? ChatGPTचा कंटेंट आहे पब्लिश करणार ना मी आता. मी काय केला? हा कंटेंट पब्लिश केला. तुम्हाला दिसला कसा दिसतोय? हे बघा. पब्लिश केलाय. ह्याच्यामध्ये लिहिलंय का मी? हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर. ह्याच्या रिलेटेड कंटेंट आहे.
ॲडॅप्ट आणि इनोव्हेटिव्ह पाहिजे, पर्सनल डिसिप्लिन अँड रुटीन पाहिजे त्याचं. नंतर फोकस ऑन कस्टमर एक्सपिरियन्स, नंतर कीप लर्निंग, नंतर प्रॅक्टिकल रोड मॅप फॉर युअर ॲक्शन. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर एक चांगला सक्सेसफुल बिझनेस ओनर होऊ शकतो. बरोबर आहे. मग मी हा जर कंटेंट आता टाकलाय, हा कंटेंट टाकल्यानंतर ह्याला कोण कोण स्क्रॉल करणार आहे? फक्त गुगलचं स्क्रॉलरच करणार आहे का? मग मी हेच हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर जर मी कशावरती टाकलं, याहूवरती टाकलं, बिंगवरती टाकलं, तिकडे पण दिसणार ना. मग त्यांच्या पण स्क्रॉलरने ह्याला स्क्रॉल केलं पाहिजे. आता सपोज माझी एंगेजमेंट आहे, मग माझी एंगेजमेंटचे इन्व्हिटेशन कार्ड मी तुला दिलंच नाही, तर तुला कसं समजेल माझी एंगेजमेंट कुठे आहे, कुणाबरोबर आहे, किती वाजता आहे? नाही समजणार. मग मला काय करावं लागतं, जर पहिल्यांदा 24 तास वेट करायचं. काय करायचं? 24 तास वेट करायचं. तुमच्या ह्याला कोण कोण स्क्रॉल करतंय. ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. म्हणजे काय? तिथं काय डेफिनेशनमध्ये सांगितलं, इट इज अ ऑटोमॅटिक प्रोसेस. म्हणजे जर आपण एखादी जर गुगलवरती, गुगलच्या स्पेसवरती, युट्यूबवरती, गुगल किंवा गुगलच्या बाय प्रॉडक्ट म्हणजे युट्यूब असेल, ब्लॉग असेल, गुगल टीव्ही असेल, ह्याच्यावरती जर कंटेंट टाकला तर त्याला लगेच स्क्रॉल करण्याचं काम कोणाचं आहे? स्क्रॉलरचं आहे. आपण कोणत्या पण सर्च इंजिनवरती टाकली तर तिथं दुसऱ्या सर्च इंजिनवाल्यांना पण बोलू शकतो. मग ऑटोमॅटिकली ते येतात. पण जर तुम्हाला एखाद्याला डिनाय करायचं असेल तर ते प्रोग्रामिंग थ्रू तुम्ही डिनाय पण करू शकता. समजलं? किंवा ऑटोमॅटिकली सगळे येतात, त्याला स्क्रॉल करतात, ते पण इन्फॉर्मेशन उचलतात आणि त्यांच्या सर्व्हरमध्ये टाकून देतात. मग आता मी एनएमडीची वेबसाईट बनवली आणि ती पब्लिश केली. मग त्यावेळेस काय केलं, सगळेच स्क्रॉलरने, आता गुगलवरती पण दिसते, याहूवरती पण दिसते, इंटरनेट आर्चिव्ह पण दिसते, बायडोवरती पण दिसते. बरोबर आहे. चायनामधून कोणी जर एनएमडी सर्च केलं तरी पण त्याला आपली इन्फॉर्मेशन दिसते. का दिसते? कारण त्यांच्या पण सर्च इंजिनने आपली वेबसाईट काय केली, स्क्रॉल केली. मग आता हा जो ब्लॉग आहे, हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर, तर हा ब्लॉग पण सगळ्यांना दिसेल. दिसेल का? दिसेल का? हां. तर दिसेल. पण कधी दिसेल? त्यांनी स्क्रॉलर केला तर. मग आता दुसरी प्रोसेस आपली असते, की आपल्याला काय करायचंय? आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपला ब्लॉग आहे, आपली एंगेजमेंट आहे, तर आपणच इन्व्हिटेशन देणार का बाकीची गावातली लोकं देणार? नाही. मग आपल्याला काय करायचं? आता हा ब्लॉग लिहिलाय ना, तर आपली पहिली रिस्पॉन्सिबिलिटी, ह्याला जर 24 तासाच्या आतमध्ये Googleच्या स्क्रॉलरने जर स्क्रॉल नाही केलं, तर आपण काय करायचं? ह्याला इन्व्हाईट करायचं. कोणाला इन्व्हाईट करायचं? स्क्रॉलर्सला करायचं. मग कसं करायचं पूजा शिंदे माहिती आहे का तुला? नाही माहिती. त्याच्यामुळेच मी तुम्ही क्लास लावला इथं. मग इथं तुम्ही जायचं आणि काय टाकायचं? काय टाकायचं? आता आपल्याला हे जो ब्लॉग आहे तो लोकांपर्यंत म्हणजे सगळ्या सर्च इंजिनला इन्व्हाइट करायचं आहे. मग इन्व्हाइट करायचं असेल तर हॅलो, हा अक्षय बोला ना. हो, या आहे. हा. कुठं? किती मोठी? हो का? म्हणजे अशी मोठी असेल तर मग खाली म्हणजे 17 सीटर, ते 17 सीटर असते ना, 17 किंवा 17 सीटर बसते खाली आपल्या आदित्य सेंटिगर. नाही तर मग पुढं लावावं लागेल. इथं उतरू त्या स्टुडंटला आणि त्यांना म्हणून पुढं घेऊन जा. पुढं आहे भरपूर जागा. नाही काय एवढं विशेष नाही. बरं ठीक आहे, या मेट्रोनी. मेट्रोनी या, पोरांचं पण मेट्रोचं दर्शन होईल. हो. काय म्हटलं मी? हां, तर Googleच्याच ह्याला आपण इन्व्हाईट करायचंय. तर मग त्याचं एक तर सर्च कन्सोल थ्रू आपण काय करू शकतो? इन्व्हाईट करू शकतो. पण ही कधीची प्रोसेस आहे? मी आज ब्लॉग क्रिएट केलाय. लगेच मला एक्सपेक्ट आहे का? नाही. मग 1 दिवस वेट करायचं आणि ते स्क्रॉलिंग झाली का नाही ते चेक करायचं. जर नसेल स्क्रॉलिंग झाली तर काय करायचं? इन्व्हिटेशन करायचं. मग इथं काय करायचं? तुम्ही जर इथं टाकलं वेब, एंटर करणार.
तिथून पण तुम्ही असे वेगवेगळ्या साईट आहेत तिथून करू शकता. आणि जर तुम्हाला चेक करायचं आहे की ते इन्व्हिटेशन झालंय का नाही, तर तुम्हाला अजून एक वेगवेगळे एकतर सर्च कन्सोल, इथं काय टाकायचं, फ्री, काय टाकायचं, फ्री सबमिशन साईट. ह्याच्यावरती जायचं, फ्री वेब सबमिशन साईट, सर्च इंजिन आहे. मग कोणत्या कोणत्या सर्च इंजिन येतं, गुगल, आर्चिव, बिंग, यांडेक्स, क्वांट, ASR, लिंक सेंटर, YB, विंडोज नॉट, एनॉक्स, सो मच, एवढे सर्च इंजिन आहे. ॲम्बेडला, बिझनेस सीक, तर हे सगळे सर्च इंजिन आहेत. मग आपल्याला कोणत्या वेबसाईटसाठी आपली सबमिट करायची, त्याचा URL कॉपी करायचा. तर त्या वेबसाईटचं नाव काय आहे, END टाकू आपण, काय पण टाकू शकतात, आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. मग ईमेल ॲड्रेस टाकला, मग टर्म्स अँड कंडिशन आपण त्यांचे सगळे फॉलो करतोय आणि सबमिट युअर साईट. मग खाली जेवढ्यांना टिक मार्क केले ना, तिथं गुगल काय करतो, इन्व्हाइट करतो. आणि इथं काय करायचं, क्लोज दिस बॉक्स करायचा आणि कॉन्टॅक्टिंग टू सर्च इंजिन. मग इथं बघा, आर्चिवला सक्सेसफुली सबमिट झाली तुमची इन्व्हिटेशन सक्सेसफुली, पण इथं ह्यांची कंप्लीट प्रोसेस नाही झाली. इथं त्यांनी काय केलंय, डिनाय केलंय. म्हणजे काय काय ज्या कंट्री असतात ते काय करतात, म्हणजे जसं की आपण इंडियन गव्हर्नमेंटने काय केलंय, चायनाच्या जेवढ्या वेबसाईट आहेत त्यांना काय केलंय, बॅन केलंय. समजलं का? मग आता सक्सेसफुली कसं सबमिट करायचं सगळ्यांना समजलं? ऑनलाईन वाले झोपलेत का जागे आहेत? मंगेश तुम्हाला समजतंय का? एवढा कंटेंट झाला. आता हा जो कंटेंट आपण टाकलाय, तो त्याचा लोडिंग टाइम किती असला पाहिजे? लेस दॅन 3 सेकंद. मग कोणता टूल यूज करणार तो लोडिंग टाइम चेक करण्यासाठी? हा, पिंगडम. तू? पिंगडम. आणि ते कसं दिसतंय ते चेक करण्यासाठी कोणता टूल वापरणार? पिक्सेल वगैरे त्याच्यामध्ये चेक करण्यासाठी. हा, काय झालं? स्पीड चेक करण्यासाठी. हा, नाही, आपण कसं दिसतोय, तुम्ही मेकअप केल्यानंतर आरशात बघतात का नाही? हा, मग त्यांना म्हणा ते पोरं येतात तोपर्यंत थांबा, आणि तुम्हाला काय जर बिल्डिंगचे वगैरे खालून फोटो वगैरे घ्यायचे असेल तर घ्या म्हणा. हो, इकडे पण घ्या आणि तिकडे पण घ्या. गौरव मालुदेला बोलवायचंय का आपल्याला? माहिती का गौरव मालुदे? हा, त्याला फोन करू का? का नको बोलवाय त्याला? येतं आपल्या ऑफिसला, भेट होईल तुमची. माहिती ना, भारी रील बनवतो. काय कंटेंट आहे त्याचा? कुणी करायची माहिती नाही. ते गौरव माळुदे चांगलं आहे, अथर्व सुद्धा मी एवढा नाही भारी, त्याला नाही जमत एवढं ऍक्टिंग. हा, कोण? हा, तर मी काय सांगत होतो, इथं जर तुम्ही बघितलं तर लोडिंग टाइम तुमचं 1.69 आहे. मग आपण ऑन पेज SEO पाहिलं होतं, तर ऑन पेज SEO मध्ये आपल्याला
आपली काय पाहिले होतं, मी कशासाठी शिकवलं माहिती नाही, हाऊ सर्च इंजिन वर्क ह्याचा आन्सर भेटला का तुम्हाला? भेटला. मग आता गुगल कसं वर्क करतं, तर पहिल्यांदा स्क्रॉलिंग होते, नंतर इंडेक्सिंग होते, बरोबर आहे. आता दुसऱ्या नंतर जर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला ते वेबसाईट रँकिंग करायची, तर त्या वेबसाईटवरती ॲटलिस्ट काय झालं पाहिजे, लोडिंग टाईम तुमचा 3 सेकंदपेक्षा कमी असला पाहिजे. नंतर सेकंडचा मुद्दा काय असला पाहिजे, सेकंड काय असलं पाहिजे, की तुम्ही कंटेंट कोणाचा कॉपी नाही केला पाहिजे आणि कंटेंट 800 वर्डपेक्षा जास्त असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कीवर्ड मॅपिंग आणि कीवर्ड डेन्सिटी काय असली पाहिजे. कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय, पूजा शिंदे? बरोबर आहे, डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. आणि कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय, तू सांग. पर्सेंटेज ऑफ कीवर्ड. मग किती पर्सेंट असते तुमची कीवर्ड डेन्सिटी? 2 to 3%. तुम्ही नीट लक्षात घ्या, त्याने आता उत्तर सांगितलंय कशातलं, कीवर्ड मॅपिंग मधलं. मी आता सांगतोय कीवर्ड डेन्सिटी. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे पर्सेंटेज ऑफ कीवर्ड. 2 to 3% असते. मग 100 वर्ड असले तर 2 ते 3 कीवर्ड पाहिजे. 1000 जर कंटेंट असेल तर किती पाहिजे, 20 ते 30. मग आता पूजा शिंदे तू सांग, जर तुझा कंटेंट 5000चा आहे तर तुझे किती कीवर्ड येतील? तू डायरेक्ट 10वीलाच ऍडमिशन घेतलं होतं का? हा, किती? हा, तुम्हाला असं पर्सेंटेज, शेकडावारी असं काही नव्हतंच का? मग तुम्ही का असं करताय? का वेदांसारखं तुम्हाला सवय लागली? ह्यांना मी कॅम्पेन रन करायला सांगितलं होतं, ह्यांनी अकाउंट डिस्कनेक्ट हे केलंय, सस्पेंडेड केलंय. असे विद्यार्थी आहेत आपल्या, कसं जॉब लागेल तुम्हाला? गोष्टी समजून घ्या, नाही तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल. गोष्टी समजून घ्या, नाही तर आयुष्य तुम्हाला समजून घे. मग कसं चेक करायचं आपण, आपली जी वेबसाईट आहे ती कशी दिसते, कसं चेक करणार? आपली वेबसाईट कशी दिसते हे चेक करायचं तर कसं दिसतं, कसं करणार सांगा तुम्ही? कोणता टूल? तुम्हाला काय विचारलंय, तुम्ही सांगताय काय? मी तुम्हाला काय विचारलंय क्वेश्चन, सांग रे. आपली आपली वेबसाईट कशी दिसते, छान दिसते, खराब दिसते, ॲव्हरेज दिसते? तुम्ही चांगला दिसतात का खराब दिसतात, हे कसं दिसतं तुम्हाला? तुम्ही काय करता, फोटो काढतात आणि इंस्टाग्रामवरती टाकतात. लोकांनी जर लय कमेंट केलं तर हां ठीक आहे असं बघतात का, आरशात जाऊन बघतात? ओ रँकचा तुमचा काय संबंध आहे? ओ रँक होता, ओ रँक कशाला यूज करतात? मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारला, की तुमची वेबसाईट परफॉर्मन्स कसा आहे तुमच्या वेबसाईटचा, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का, डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह आहे का, ते कशामध्ये करतात? जीटी मॅट्रिक्स मध्ये करतात. मग जीटी एंटर केलं, अवघड आहे तुमचं जीवन हा. मी कन्फ्युजन करणं माझं काम असतं, कन्फ्युजन क्वेश्चनच विचारणं माझं काम असतं. तुम्हाला नोटबुक दिले, मग त्याच्यात लिहून का घेत नाही तुम्ही? URL कॉपी करायचा, कंट्रोल C, आला इथं लोडिंग टाइम झाला, इथं पेस्ट करायची तुमची URL, कंट्रोल V आणि टेस्टला.
ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आहे ना ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची आपल्याला. इकडे बघा. आता हे बघा कसं दिसतंय? चांगलं दिसतंय, खराब दिसतंय, वेडं-वाकडं दिसतंय. इथं दिसेल आपल्याला. 2च मिनिटं थांबू. बघा किती परफॉर्मन्स टाइम किती 65चा. जर तुमचा परफॉर्मन्स टाइम जर 70च्या खाली जर असेल, तर तुम्ही ना Google ॲड चांगल्या रन होणार तुमच्या, ना तुमचं काय होणार? हे 70च्या वर जर असेल तरच Google ॲड रन करायची. मग आता मला Google ॲड रन करायची किंवा मला SEO करायचा आहे, तर पहिल्यांदा आता त्याला सांग मला हे डेटा सायन्स कोर्सेसची ॲड रन करायची. मी पहिल्यांदा इथं चेक करणार. Google ॲड रन करायची, मी इथे चेक करणार. आणि इथे जाऊन काय करणार? GT मॅट्रिक्स किंवा मला SEO करायचंय, तरी पण मी हेच चेक करणार. सर्व्हिसेसचं चेक केला. आता कशाचं चेक करू? कोर्सेसचं. टेस्ट नाव करायचं. आता हे लॉग इन मागायला लागला. कारण किती वेळा फ्री हे फक्त. आता अनिल ह्याच्यामध्ये जाऊन आपण करू. काय टाकायचं? GT एंटर केलं. कंट्रोल V टेस्ट नाव. त्याला समजलं. हे लॉग इन करावं लागेल. दुसरा एक टूल आहे. कारण हे कसं पेड टूल आहे. तर एकदा तुम्हाला हे देतं. दुसरा कोणता टूल आहे? Google स्पीड इनसाइट. याच्यावरती जाऊन काय करायचंय? ठीक. तर ह्या 2 गोष्टी समजून घ्या. आणि रुपाली तुमची स्क्रीन शेअर करा. त्या दिवशी आपण लॅपटॉपने केलं होतं. तर ते तो कशाला आला आज? इथून तुम्हाला समजतं किती एरर येतं, वेब स्क्रॉप विरटल असाइन कसं फेल झालंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून समजतील. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर संपवून टाकू. पूजा शिंदेला 2दा-3दा सांगितले आपण अभ्यास करा, पण त्यांचं काही लक्ष नाहीये. जेवढं शिकवलंय तेवढं तरी लक्ष द्या. इथं तुम्ही आता अकाउंट क्रिएट करू शकतात सगळं. नवनाथ दरेकर, जीमेल ID, त्याचा पासवर्ड जे पण असेल तो. सर स्पीड परफॉर्मन्स वगैरे सगळं टेक्निकल येतं. हो. नाही ऑन पेजमध्ये. स्पीड पण ऑन पेजमध्ये. हां. पेजमध्ये कोणतं सर? टेक्निकल. ठीक आहे. आता हे ऑलरेडी ॲक्सेस आहे म्हणता, जाऊ द्या आपण. तुम्ही GT मॅट्रिक्सचा अकाउंट क्रिएट करा. हे चेक करा. इथं दिसतंय का? परफॉर्मन्स किती? 52%. SEO 92%. परफॉर्मन्स 52%. डेस्कटॉपमध्ये 64%. हे 70च्या पुढे असेल तरच तुम्ही कॅम्पेन रन करा, नाही तर काय खरं नाही. थँक्यू.